तर मंडळी, आता मी चाललोय स्कूलमधून ऑफिसला आणि आज आहे आपल्या मिलॉगचा 8वा दिवस. तर बघूया आता ऑफिसमध्ये जाऊन काय धमाल येणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी उन्हाळ प्रवासी अवधूत माटल तुमचं 15 डेज चॅलेंजच्या डेली मिलॉग मध्ये स्वागत करतो. आम्ही गाडीतून तर निघालोच होतो, पण 1 तास झाला या मुलीचा मोबाईल काही सुटत नव्हता. मोबाईल मध्ये एवढी बिझी होती जसं काय नगरसेवकाची सीट हिलाच मिळाली आहे की काय. मग पोहोचलो ऑफिसला, लॅपटॉप घेतला आणि थोडंसं काम केलं, कारण शेवटी पोटापाण्याचा प्रश्न. मग काम करायला तर घेतलं, पण कसलं काम होतं, कारण बाजूला 2 बायकांची मीटिंग चालू झाली. या दोघींचे विषयच एवढे हार्ड होते की अब अमेरिका भी कुछ नाही. मंडळी, भाव माझा रागवलाय. का माहितीये तुम्हाला? का ते कारण नाही सांगू शकत. भावा, काय विषय आहे तुझा? मी तर बोलूच नका, कळलं? बघितलं कसं करता? बघितलं? संकेत स्थिती गाला म्हणते, थांब जरा. काय फेकून मारलं या माणसांना, खरंच मला वैताग. प्रिंट बघ ना कसलं भारी होतं. हा रे, पंखा फिरल्यावर हवा येते, आणि माझा भाव माझ्याशी नाही बोलल्यावर भावा तुझी मला लय आठवण येते. माझा भाव माझा जीव आहे, पण सध्या भावाचा डोका फिरलेला आहे. माझ्या भावाने एक चंद्र दाखवला पाहिजे, तो मला खूप आवडतो. चंद्र कुठला चंद्र? हा बघा, हा चंद्र हा चंद्र इकडे गोरा नाही. पण आज तुला काय बोल, हे थांब ते सोड. पण काय पण बोल, आज माझा भाऊ खूप गोरा दिसतो आहे, त्याच्या समोर मी खूप उदर देतो राखण लावले. मी ऑफिसमधून आलो तोपर्यंत काळोख झाला होता आणि आता आम्हाला जायचं होतं नमन बघायला. मी नमन बघायला निघालोच होतो, तेवढ्यात समोरून आला आमचा बकासूर. दीपकला केलं बाय बाय आणि आम्ही आलो मग डायरेक्ट थिएटरमध्ये. नमन तर चालू झालं होतं, पण सुरुवातीलाच गणपतीचा देखावा एवढा सुंदर होता की मन प्रसन्न झालं. मग एंट्री झाली गरुडाची. पण त्या गरुडाची ऍक्टिंग करणाऱ्या ऍक्टरची ऍक्टिंग एवढी बाप होती ना की असं वाटत होतं की खरोखरच गरुड आले की काय. मग एंट्री झाली गवळींची आणि गवळींचा डान्स एवढा भन्नाट होता ना, आयुष्यप्प सांगतो, नादच खुळा. आता खरी मजा येणार होती, कारण आता एंट्री झाली होती वाकड आणि पेंद्याची. मग एंट्री झाली. पण मंडळी, खरंच सांगतो, ही मजा आहे ना फक्त नमनामध्येच पाहायला मिळते. आणि त्याच्या जोडीला वाकड्या आणि पेंद्याची कॉमेडी. भाई, हे मातीतले कलाकार आहे, यांच्या कलेला तोंड नाही. आणि मंडळी, अशा प्रकारे आजचा आपला मिनी व्लॉग इथेच थांबतोय. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा.